आज नारळी पौर्णिमा उत्सव 2024 आहे आणि त्या अनुषंगानं कोळी बांधवांचा जो बादशाह आहे आणि मी डोलकर दर्याचा राजा यांचे निर्माता दिग्दर्शक माझ्यावर नाकवा साहेब जोडलेले आहेत। दादा, आजचा हा आनंद क्षण आहे तो समाज मनाला बिंबणारा। आज आपण अनेक गाण्याच्या तालावर थिरकताय। आजपासून आजचा दिवस काय आहे ह्याबद्दल काय माहिती सांगा। आजचा दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा। हा कोळी लोकांचा अतिशय महत्त्वाचा सण आहे। ठाण्याचं मानाचं श्रीफळ हे सर्वांच्या साक्षीनं दर्यासागराला अर्पण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हा आगरी कोळ्यांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। त्याच्यामध्ये सर्व जातीची लोक येतात। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे दर्यासागराला शांत करणं हे आहे। हे दरवर्षी केल्या जातमुळे आपल्या ठाणे शहरावर कुठलीही आपत्ती आजपर्यंत आलेली नाही। बऱ्याच ठिकाणी आपत्ती येते, वाहून जाते, पूर येतो, पण ठाण्यावर असा पूर कधीच आला नाही। ही कृपा आहे आदरणीय स्वर्गीय आनंद दिघे साहेबांपासून ही सुरू केलेली आणि त्याची जबाबदारी आनंद दिघे साहेबांनी विनोद नाकवाकडे दिली आणि एक कोळी बांधव ठाणेकर अति उत्साहाने नाचत गाजत दर्यासागराला हे श्रीफळ देतात। आणि म्हणून आपण बघू शकतो माझ्या पाठीमागे जर बघाल तर अथांग जनसागर आहे तो या ठिकाणी लोटलेला आहे। त्यावर दुसरे आमचे काका आहेत, सहकारी मित्र आहेत। काका, काय आनंद होतोय? कारण अनेक वर्ष आपण हे काम करताय। स्वर्गीय दिघे साहेब यांच्यापासून प्रेरणा मिळते का? त्यांच्या प्रेरणेनेच आम्ही काम करतोय, परंतु हा कार्यक्रम सादर करण्यामागे आमचा हेतू हा की भावी पिढीला कोळी संस्कृती काय होती याची माहिती व्हावी। आता कोळी हा कोळी राजा नाही, कोळी हा मुंबईचा राजा आहे, मूळ मालक आहे, परंतु कोळी बांधव कुठपर्यंत गेलेले आहेत, जुना समाज कसा होता, आत्ताचा कसा आहे आणि पुढे काय व्हायचं आहे हे या कार्यक्रमातून आम्हाला सादर करायचं आहे। म्हणून दरवर्षी आम्ही नित्य नियमाने हा कार्यक्रम सादर करतो। इतभर पोटाची खळगी भरण्यासाठी फेसाळणाऱ्या समुद्राच्या पाण्याच्या लाटेवर स्वारून समुद्राचा तळ मोजणारे आमच्या कोळी बांधवांचा आजचा आहे तो आनंद उत्सव क्षण 2024 आपण बघू शकतोय। कॅमेरा